नमस्कार. आज आपण 15-20 दिवस टिकणारे अतिशय पौष्टिक उपवासाचे लाडू करणार आहोत. तर त्यासाठी वरई, साबुदाणा, रताळं, शिंगाडा पीठ आणि गूळ वापरून पुऱ्या तयार करायच्या आहे. याची रेसिपी लिंक मी खाली दिलेली आहे, तिथे क्लिक करून बघा. तर ह्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आणि तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या. छान बारीक वाटायच्या. काजू बदामाची पावडर करून घ्यायची. आता मिक्सरमधून फिरवलेल्या 1 कप पिठासाठी अर्ध्या कपपेक्षा थोडा कमी गूळ वापरायचा आहे. तर चमचाभर तूप आणि 2-3 चमचे पाणी घालून आपण याचा पाक तयार करायचा. पाक तयार झाला की तयार केलेल्या रवाळ पिठामध्ये काजू बदामाची पावडर घालून एकजीव करून घ्यायचं. आता इथे पाक तयार आहे, तर गरम गरम पाक त्याच्यामध्ये घालायचा आणि चमच्याने एकजीव करून घ्यायचा. आणि एकजीव करून झाला की 10 ते 15 मिनटं किंवा अर्धा तास तो झाकून ठेवायचा आहे, म्हणजे छान मुरतो आणि फुलून येतो. आता छान तो मुरला आहे. त्याच्यानंतर लाडू वळून घ्यायचे. तयार आहे अतिशय पौष्टिक, पचायला हलके आणि उपवासाचंच नाही तर कधीही खायला वापरता येणारे लाडू. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.